मित्रांनो आणि मैत्रिणींनो, द पॉइंट ऑफ पॉवर इज ऑलवेज इन द प्रेझेंट मोमेंट. मी डॉक्टर प्रीती राऊत आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते डॉक्टर प्रीती राऊत या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काय विचित्र आहे माणसाचं. तो वर्तमानाचा कधी आनंदच घेत नाही. तो आज आणि आत्तामध्ये न रमता भविष्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वतःमध्ये आनंद आहे किंवा नाही हेही तो दुसऱ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जे त्याच्याकडे नाही त्यात त्याला आनंद दिसतो आणि जे त्याच्याजवळ आहे त्याकडे मात्र तो स्पेशल दुर्लक्ष करतो. थोडक्यात, वर्तमानातच त्यानं आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर त्याला सगळीकडे आनंदच आनंद दिसेल. आपण सुरुवात करूया एका छोट्याशा गोष्टीपासून. एकदा गुरु आपल्या शिष्याला म्हणालेत, वत्सा, तुला कोणता ऋतू अधिक आवडतो? आचार्य, मला पावसाळा अधिक आवडतो. विचार करून सांग बरं, तुला पावसाळाच का आवडतो? आचार्य, यात काय विचार करायचा? यावेळचा उन्हाळा किती कडक होता. पावसाळा बरा आपला, जास्त ऊनही नसतं आणि जास्त थंडीही नसते. छान, तरीसुद्धा थोडं विचारपूर्वक उत्तर दिलंस तर बरं होईल. पावसाळ्यात चिपचिपच जास्त असते, बाहेर निघणंच कठीण. त्यापेक्षा हिवाळा बरा. पण तुला हिवाळाच का आवडतो? आचार्य, एवढा कुठं आवडतो? थंडी वाजली की ऊन हवं असतं. मग तुला आवडतं तरी काय? आचार्य, आपण प्रश्न विचारला तसा सोपाच, परंतु मला उत्तर देणं अवघड होतंय. वत्सा, माझा प्रश्न सोपाच आहे, तुझा गोंधळ होतोय. आचार्य, मला माफ करा, तुम्हीच मला योग्य मार्गदर्शन करा. आचार्य म्हणतात, तुझ्या आवडीनिवडीबद्दल मी तुला कसं मार्गदर्शन करणार? तुला काय आवडतं हे तुलाच कळत नसेल तर तुला तुझ्या आवडीची गोष्ट मिळेल तरी कशी? आचार्य, माझं कुठंतरी चुकतंय. हो, चूक तर होते. चूक दुरुस्त करण्यासाठी ती आधी शोधावी लागेल ना. आचार्य, हेच तर कठीण जातंय, तेच तर कळत नाहीये. गोंधळू नको बाळ, शांत हो. शांततेनं विचार कर. तुझी चूक तुलाच शोधायची आहे, तुझी आवड तुलाच शोधायची आहे आणि तुझा आनंदही तुलाच मिळवायचा आहे. वत्सा, खरं तर या सर्वांची उत्तरं तुझ्याकडेच आहेत. तू मनात आणलंस तर तुला लगेच उत्तरही मिळतील. काय विचित्र आहे ना माणसाचं. तो वर्तमानाचा कधी आनंद घेत नाही. तो आज आणि आत्तामध्ये न रमता नेहमीच समोरचा विचार करत असतो. असं म्हटलं जातं, आजूबाजूला सगळीकडे जर नजर टाकली तर सगळीकडे आनंदच आनंद आहे. गरज आहे आपली वर्तमान काळात जगण्याची. लो एम इज क्राईम हे वाचून अनेकांनी आपली ध्येय मोठी ठेवली. त्यामध्ये 2 तरुण होते. ते 2 तरुण असेही होते की ज्यांनी 300 किलो वजन उचलण्याचं ध्येय ठरवलं. त्यांनी विचार केला की लो एम हे क्राईम आहे आणि आपण 300 किलोचं वजन उचलायचं. रोज ते दोघेही 300 किलो वजन उचलण्याचा सराव करायचे. महिना गेला, वर्ष गेलं, 2 वर्षे झाली, पण त्यांना 300 किलो वजन काही उचलता येईना. एक दिवस त्यांचा सहअध्यायी त्यांच्याकडे आला. त्यानं जवळच ठेवलेलं 300 किलोचं वजन पाहिलं. तो वजनाजवळ गेला आणि सहजतेनं वजन उचललं. आता त्याच्या मित्रांवर अवाक होण्याची पाळी आली. आपण आधीपासनं प्रयत्न करत असूनही वजन उचलणं शक्य झालं नाही, याला हे कसं शक्य झालं? त्या दोघांचा गोंधळ सहअध्यायीच्या लक्षात आला आणि तो त्यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, मी सुद्धा ध्येय मोठं ठेवलं होतं, पण माझ्या लक्षात आलं की ते एकदम गाठणं शक्य नाही, म्हणून मी 50 किलो वजन उचलण्यापासून सुरुवात केली. सरावानं आत्मविश्वास वाढत गेला आणि जसजसा सराव वाढला तसं तसं वजन मी वाढवत गेलो. आज 300 किलो वजनसुद्धा मी सहज उचलू शकतो. तुम्ही मात्र
एकदम 300 किलो वजन उचलण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहात, त्यामुळे ते केव्हाही शक्य झालं नाही आणि आत्ताही होत नाही. वर्तमान काळात जगा, आनंदात जगा. तुम्हाला काय आवडतं तेही ठरवा. ध्येयसुद्धा मोठंच असू द्या. आजच्या 2 गोष्टींवरून आपल्याला काय कळलं, तर स्वतःची आवड, स्वतःची ताकद आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रयत्न करा. एखाद्याने एकदम ध्येय गाठलं म्हणून आपणही त्याचंच अनुकरण करायचं काहीही गरज नाहीये. यशस्वी लोकांचं अनुकरण केलंच पाहिजे, पण अंधानुकरण नको. तुम्ही मुलांना मोठ्या ध्येयापासून वळवता असा आरोप लागला तरी चालेल, परंतु जी वास्तविकता आहे ती आहे. तसाच अंमल तुम्ही मुलांनी करावा. तरच तुमची यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. एकदम काहीही होत नसतं. चमत्कार तर कुणाच्याच जीवनात नाही. मग तो चमत्कार कसा घडून येईल? तर त्यासाठी मला काय मिळवायचंय? मला काय आवडतं? ते करत असताना माझं अंतिम ध्येय काय? ते मिळवण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबावे लागतील? त्याचं आधी आपण नियोजन करूया. नंतर कठोरपणे अंमलबजावणी करूयात. तुमच्या ध्येयावर तुमचा विश्वास असेल तर ते तुमच्यासाठी आहे यावरही तुमचा विश्वास बसेल. आणि खरंच ते तुमच्यासाठी आहे यावर विश्वास ठेवा आणि कार्य करा. जय भारत, जय महाराष्ट्र.